हॅलो. तर आज मी बनवणार होते नॉनव्हेजमध्ये जे की मी बनवणार होते चिकन. कारण की खूप दिवस झालं खाल्लेलं सुद्धा नव्हतं. तर म्हणलं आज आपण बनवूनच टाकूया, कारण की 4-5 डेजसाठी मी बाहेर निघालेले आहे आणि हाही बाहेर निघालेला आहे. सो तोही बाहेर खात नाही आणि मला पण खाता येणार नाही आहे. सो म्हणलं आज आपण बनवूनच टाकूयात. मग ह्याला म्हणलं चिकन घेऊन ये. मग चिकनचं आळणी केलं पहिल्यांदा, नंतर मी बाकीच्या रेसिपी करणार होते जे की चिकनच्याच होत्या. मग काय व्यवस्थित बेसिक असे मसाले आणि बेसिक अशी सिंपल अशी रेसिपी करणार होते मी आळणीची. तेल, कांदा, टोमॅटो, खडा मसाला, त्यानंतर हिंग आणि हळद घालून परतलं. जे की हिंग आणि हळद मी आत्ता नव्हते घालणार, कारण की आत्ता जर घातली तर तेलामध्ये हळद आणि हिंग तो जळतो. सो मला ते नाही आवडत. त्यानंतर मी ब्राउनिश झाल्यानंतर कांदा, टोमॅटो त्याच्यामध्ये हळद आणि हिंग ॲड करते. आणि हिंग का ॲड करायचा, जे की पचनासाठी खूप छान आहे. आणि मी ना प्रत्येक नॉनव्हेज या रेसिपीमध्ये हे हिंग ॲड करत असते, जेणेकरून आपल्या पोटाला पण त्रास होत नाही. आणि माझं लहान बाळ आहे, सो तिलाही त्रास होणार नाही ह्याची मी खूप काळजी घेते. त्यानंतर मी इथे चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये ॲड केलं चिकन. आणि मी खरंच कुठं निघालेले आहे, का निघालेले आहे आणि मला नॉनव्हेज का खाता येणार नाही म्हणून मी आत्ता बनवते. आणि हा पण का बाहेर निघालेला आहे, त्याचं काय प्रोफेशन आहे, तो काय करतो बिझनेस, मी काय करते, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला कळतील की माझे आज व्हिडिओ आलेले आहेत. एक एक्साइटमेंट असते ना की आज काय केलं असेल, आज नाही काय केलं, आज हे केलं, आज ते केलं, आज वेगळा स्पेशल डे होता, आज असं होतं. सो तुम्हाला जर माझी माहिती हवी असेल तर नक्की माझ्या चॅनलशी कनेक्टेड राहा, तुम्हाला जेणेकरून माझे व्हिडिओज लगेच कळतील आणि तुम्हाला मजाही येईल. आणि खरंच तुम्हाला मजा येत असेल असं मला वाटते. हेही तुम्हाला वाटत असेल काही माझं चुकत असेल तर नक्की मला कमेंट करा. किंवा कुठली रेसिपी हवी असेल तर तरीही मला नक्की सांगा. मी एका चांगल्या ब्लॉगरसोबत एक चांगली कुकही आहे. तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या पहिल्या रेसिपीवरनं, म्हणजेच आधीचे जे काही व्हिडिओज आहेत त्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की माझ्या रेसिपी कशा आहेत, किंवा तुम्ही त्यातलीही रेसिपी ट्राय करा, खरंच खूप छान आहेत त्या रेसिपीज. त्यानंतर मी चिकन वगैरे ॲड करून त्याच्यामध्ये हळद, हिंग घालून, कांदा, टोमॅटो घालून परतून घेतलेला आहे. आणि मला जास्त रस्सा लागत नाही, कारण की आम्ही दोघेच आहोत. सो तिखट आळणी जास्त खात नाही. सो मी थोडीशी 1 वाटी तिच्यासाठी आळणी काढणार होते आणि काढून ठेवलेलं म्हणजे काढणार होते. त्यानंतर मी एका प्लेटमध्ये पाणी ॲड केलं, जे की चिकनही तेलामध्ये परतून जाईल, शिजून जाईल. आणि वरती पाणी आहे तेही व्यवस्थित उकळून गरम होऊन त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार होते. मी वेगळं सेपरेट असं भांडं ठेवणार नव्हते, कारण की दोघंच माणसं आहोत. सो सकाळ संध्याकाळ हे मला पुरून जातं. आणि नंतरचं ते बेसिक काम आहे जे मी रोज करत असते, ते म्हणजे माझं स्वयंपाक झाल्यानंतर सगळा व्यवस्थित ओटा क्लीन करायचा. हा जर ओटा मी क्लीन केला नाही तर मला कुठल्याही प्रकारचा मूड लागत नाही आणि मला एनर्जी वाईब्सच मिळत नाहीत. कारण की ना मला पुढची कुठली कामच करू वाटत नाहीत. असं म्हणजे खूप कंटाळवाणं वाटतं हे स्वयंपाक करणं म्हणजे. जेणेकरून मी हे स्वच्छ केल्यानंतर नाही वाटत. त्यानंतर मला खूप भूक लागलेली होती. मग मी मस्तपैकी चकली चाट केलेलं होतं. आणि खरंच खूप सिंपल रेसिपी आहे आणि खरंच खूप टेम्पटिंग झालेली होती. कांदा, टोमॅटो, त्यानंतरची जी ग्रीन चटणी असते पाणीपुरीची जी बाहेर मिळते ती त्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे. पहिल्यांदा चकलीला लावून घेतलेली आहे आणि त्याच्यावरनं सिंपल मीठ, चाट मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर हे केलं होतं मी चिकन गार्लिक. आणि हा येताना म्हणला की मी अंडा पॅटीस आणतो. मी नको म्हटलेलं होतं, तरी पण तो म्हणला खा, इथलं खूप छान लागतं. मग तो खात नाही, पण त्यानं बाकीच्या फ्रेंड्सकडून ऐकलेलं होतं. सो मला ते आवडतं, त्याच्यामुळे तो घेऊन आला. मग ते खाल्लं असल्यामुळं मला पण भूक नव्हती आणि हा पण बाहेर जाणार होता. सो याच्यासाठी ताट केलं, चपात्या, परत सॅलड वगैरे आणि रस्सा आणि चिकन गार्लिक हे मी त्याला देणार होते. आणि हा म्हणत होता तू जेवून घे, पण मी म्हटलं नको, अजून अवनीला पण खायला घालायचं आहे आणि माझं पोट पण भरलेलं आहे. सो म्हटलं मी नंतरच बसते. तरी पण तो म्हणत होता मी आल्यानंतर जेवतो, आपण दोघे एकत्र जेवूया. पण म्हणलं नको, तुला परत वेळ झाला तर म्हणलं 4-5 वाजता जेवायला, सो तू जेवूनच जा, म्हणजे परत काही टेन्शनच नाही. आणि खरंच तुम्हाला नक्की कमेंट करा ना की बाबा मला ही रेसिपी हवी आहे, किंवा काय चुकतं आहे का, काही कुठल्याही गोष्टी असेल तर नक्की मला सांगा. आणि खरंच ही रेसिपी आहे ना तुम्ही नक्की ट्राय करा, खरंच तुम्हाला खूप आवडेल. ही खूप टेम्पटिंग रेसिपी आहे आणि सहसा असं म्हणजे
आपण हॉटेलमध्ये वगैरे जातो ना तशी अशी नाही भेटत रेसिपी, असं मला तरी वाटतं, कारण की मी नाही खाल्लेली. आणि म्हणजे आपण घरात जे करतो त्यात खरंच खूप हायजीन असतं, आपण खरंच प्रॉपर मेंटेन करतो ह्याच्यामध्ये. सो मला वाटतं की घरातलंच खूप छान लागत असेल. आणि तुम्हालाही कसं वाटतं आहे सांगा नक्की.